शिरोळमध्ये मागच्या काही वर्षांपासून दादा दोन आउटलेट चालवतात. एक व्हेज आहे आणि एक व्हेज नॉनव्हेज आहे. एक व्हेज जे आहे ते रेंटल प्रॉपर्टीमध्ये आहे, व्हेज नॉनव्हेज जे आहे ते त्यांची ओन प्रॉपर्टी आहे. सो दोन्ही संदर्भात त्यांना खूप साऱ्या अडचणी येत होत्या. खूप टाइमपासून ऑपरेट करतात पण म्हणावं तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता. तर बऱ्याचशा गोष्टी चुकत होत्या. गेल्यानंतर मग सगळ्या विषयांवरती आपण काम चालू केलं. पहिल्यांदा व्हेजच्या आउटलेटला गेलो, तिथं सगळ्या गोष्टींमध्ये आपण अनालिसिस केल्या. सेल्स किती होतोय, स्टाफ किती आहे, सॅलरीज किती जातात आहेत, एकंदर तिथं अडचण काय होतीये. तो हिडन स्पॉट असल्यामुळे तिथं जरा थोडं त्यांना गडबड जाणवतीये. त्याचमुळे आपण त्यांना काही सजेशन दिले. मार्केटिंग कशा प्रकारे करू शकतो, डिजिटल मार्केटिंग आपण व्यवस्थित करून अजून कसा सेल्स आपण इम्प्रूव्ह करू शकतो, या सगळ्या गोष्टींमध्ये डीपमध्ये आम्ही चर्चा केली. स्टाफ रिलेटेड हायरिंग रिलेटेड तिथं खूप जास्त त्यांना त्रास होत होते. त्या संदर्भात मग दोन्ही रेस्टॉरंटला हायरिंग कशा प्रकारे केली गेली पाहिजे याबद्दल आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये चर्चा केली. आणि मग तिथलचं पहिलं व्हेज रेस्टॉरंट सगळं उरकून आपण दुसऱ्या रेस्टॉरंटवरती गेलो. दुसऱ्या रेस्टॉरंटवरती गेल्यावर आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी परत तिथं विचारल्या त्यांना. आणि तिथं काही ज्या छोट्या मोठे प्रॉब्लेम्स होते त्यांचे ते आपण सॉल्व्ह करून दिले. वास्तू रिलेटेड बेसिक आपण गाईड केलं. आणि मग बाकी त्यांना आपण छोट्या छोट्या ज्या त्यांच्या गोष्टी होत्या, जसं की थाळीची कॉस्टिंग, त्याच्यामध्ये काय काय जातंय, काय जायला पाहिजे, लोकांना आजकाल काय आवडतं, चपाती भाकरीला किती स्कोप आहे मार्केटमध्ये, पुण्याच्या मार्केटमध्ये काय चालतं, त्यांच्या मार्केटमध्ये काय चालतं, याच्यावरती डिटेलमध्ये अनालिसिस करून त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.